ज्याच्यामध्ये मानवतेचा धम्म हा प्रतिबिंबित केला. दीप हा मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा महाकारुणी तथागताला वंदना 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 शरणं मंत्रमान बुद्धिवंत होया धम्मं शरणं तंत्रमान नीतिवंत होया संगं शरणं वा बलवंत संगं शरणं वा बलवंत प्रबल करी मना महाकारुण्य तथागताला त्रिवार जीवन वंदना 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 आकाश आमची धरती आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे आकाश आमची धरती आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे प्रेम मैत्रीची बंधु भावना मैत्रीची बंधु भावना पुरी नवजीवना महाकारुण्य तथागताला त्रिवारी वंदना 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 स्वयं प्रकाशित दिले जगावे कौतुक सब मंगल मन मयूर तुई नाचे स्वर्गपनी निर्मल स्वयं प्रकाशित दिले जगावे कौतुक सब मंगल नागभूमीची पावन झाली नागभूमीची पावन झाली स्मृती मिळे कुंदना महाकारुणी तथागताला त्रिवारी वंदना 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 वंदना
वंदना वंदना आणि पहा म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल, गेल्यानंतर तुम्हाला असं होईल तसं होईल असं प्रलोभन न देता याच जन्मामध्ये आपण इहलौकिक चांगला साधून निर्वाण कशा पद्धतीनं प्राप्त करून घेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रात्यक्षिक तथागतांनी दिले. त्याच्यामध्ये समत आणि विपश्यना, त्याच्यामध्ये आपल्याकडे विपश्यना किती लोकांनी केली? हे आपल्या जीवनात एकदा तरी साधना करावी आणि केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस आपण केली. म्हणजे रोज 1 घंटा बसतात, 1 घंटा सकाळी, 1 घंटा संध्याकाळी, 2 तास आपण साधण्याला आपण दिले. तर आता आपण आरामात साधना 10 मिनिटासाठी घेऊ, 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी. तर सगळ्यांनी थोडंसं अंतर ठेवायचं, एकमेकाला स्पर्श झाला नाही पाहिजे. चष्मा वगैरे असेल तर काढून ठेवायचा. आणि ही जी आनापान साधना आहे तथागतांनी 40 कर्मठांना सांगितली की 40 कर्मस्थान म्हणजे त्या 40 ठिकाणी आपलं मन केंद्रित करून आपल्याला मनाची समाधी आपण लावू शकतो. तर त्यापैकी एक उत्तम आणि त्या ठिकाणी कुठलीही कशाची आवश्यकता नसते, कुठलीही अगरबत्ती, कुठलीही मेणबत्ती, नैसर्गिकरित्या आपल्या जन्मापासून आपल्यासोबत श्वास सुरू असतो. श्वास सगळेजण घेतात, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत श्वास आपला सुरू असतो. ज्यावेळेला श्वास बंद पडतो त्यावेळेला आपण हे देह सोडतो. तर ह्या श्वासावर ही नैसर्गिक क्रिया म्हणजे कुठल्याही नामोच्चारण आपण करत नाही, एक बुद्ध बुद्ध किंवा आला आला किंवा एवढं असं काहीच नाही. तर यामध्ये आपलं जे मन आहे जे सर्व इतरत्र क्षणात या ठिकाणाहून त्या ठिकाणी माकडाप्रमाणे जातात. आता जरी तुम्ही इथं बसलेले असला तरी मनाने इथं ऐकायला काही सांगता येत. आपल्या घरी जाऊन येऊ शकता, आपल्या गावात जाऊन येऊ शकता, किराणा दुकानात जाऊन येऊ शकता. तर मन आपलं कायम भटकत असतं. त्या मनाला नियंत्रित करण्याचं काम हे आपण आनापान साधनामध्ये करतो. तर हे जे विपश्यना आनापान साधना ही विपश्यनेची पहिली पायरी. त्यानंतर मग आपण संवेदना, त्यानंतर अनात्मभाव आणि दुःख याची जाणीव आपण विपश्यनेत करतो. ही फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड म्हणजे मनाचं एकाग्रता. मन इकडे तिकडे भटकत असतं, त्यामुळं आपण आपल्या कामात लक्ष देत नाही. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. लोक काय म्हणतात म्हणजे यशस्वी न होणं ही अपयश ही यशाची पहिली पायरी. पण हे चुकीचं असतं. मन एकाग्र न होणे त्यामुळे आपणाला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतात. म्हणून कॉन्करिंग ऑफ माइंड म्हणजे मनावर विजय प्राप्त करणं. दुसऱ्या लोकांवर राज्याचं काय तलवारी शस्त्र यांच्या आधारे आपण कोणावरही आत्मचा विजय मिळवू शकतो. परंतु स्वतःच्या मनावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपलं मन आपल्याला आपल्या ताब्यात ठेवावं. तर ते आपल्या ताब्यात लवकर येत नाही, ते खूप कष्ट करावं लागतात. तर त्याची पहिली पायरी ही आनापान साधना. त्याच्यामध्ये पाठ सरळ ठेवायची, मान सरळ ठेवायची आणि डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. म्हणजे नाकपुड्यामध्ये जो श्वास आपल्या आतमध्ये घेतला जातो त्यावर मन पूर्ण केंद्रीभूत करायचं. जसं चौकीदार येणाऱ्या जाणाऱ्यांचं आपलं लक्ष ठेवतो. त्याच्यामध्ये जोराने घ्यायचं नाही, हळू घ्यायचं नाही किंवा त्याच्यामध्ये जोर लावायचा नाही. नॅचरल नैसर्गिकरित्या आपला श्वास जसा चालतो त्या पद्धतीनं त्यावर फक्त आपलं मन केंद्रित करायचं. सर्वांनी डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. डोळे बंद करा, क्लोज युअर आईज.
तुरंत ते लावायचे नॉर्मल आपण त्याच्या बंद करतो आणि संपूर्ण लक्ष आपल्या नाकावरती त्रिकोणी भाग जो आहे नाकपुड्यांचा त्याच्यामधून निघणारा श्वास म्हणजे प्राणवायू आपण आतमध्ये घेतो आणि अपान वायू आपण शरीराच्या नाकातून बाहेर सोडत असतो. तर त्यावर पूर्णपणे आपलं लक्ष आपल्याला केंद्रित करायचं. श्वास आला श्वास बाहेर गेला श्वास बाहेर गेला ही नैसर्गिक प्रक्रिया मनाला एक प्रकारचं काम लावून मन त्या ठिकाणी काम करायचं. यामुळे मन संयमित होतं. लोक यासारखे विकार कमी होतात. ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. त्याचप्रमाणे मन एकाग्र होतं. विद्यार्थ्यांमध्ये वाचलेले लक्षात राहतं. विसरगोळेपणा कमी होतो. मनामध्ये सजगता चपळता त्यामध्ये उत्पन्न होते आणि आपलं मन चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करण्याची ही वैज्ञानिक कला तथागतांनी 2600 वर्षापूर्वी आपल्याला दिली. तर मन एकाग्र करणे समाधी कुशलचित्तस्थ एकाग्रता सा समाधी याप्रमाणे संपूर्ण मन आपण नाकपुड्यांवरती केंद्रित करून येणारा श्वास जाणारा श्वास हा आपण फक्त त्याचं निरीक्षण आपण करतो. अशा पद्धतीने ही आनापान साधना त्याला माइंडफुलनेस मेडिटेशन या नावाने आपण ओळखतो आणि दररोज जर आपण याचा अभ्यास केला तर आपली मानसिक अवस्था चांगली होण्यास मदत होते. मनुष्य जन्म हा अतिशय दुर्मिळ असा जन्म आपल्याला भेटला आणि पदार्थांचा धर्म त्यानुसार जर आपण मार्गक्रमण केले तर निश्चितच निर्वाणाचा मार्ग आपण पाहू शकतो. म्हणून 40 कर्मकांडापैकी एक महत्त्वाचं कर्मस्थान म्हणजे आनापान साधना. त्यावर आपलं मन आपण केंद्रित करतो आणि विपश्यनी साधनेची पूर्वतयारी ही आपण करतो.
तुम्ही सावकाश डोळे उघडा आणि रिलॅक्स करा. तर ही आनापान साधना आहे, प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आपल्या जीवनामध्ये. आणि जो प्रॅक्टिकल नॉलेज धर्मात दिलं आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकता. तर मूळ विषयाकडे आपण बोलूया, बौद्ध धर्म आणि मानवता. तर मानवता म्हणजे माणसाने माणसाशी माणसाशी वागणे, मानवता. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मैत्री या सर्व गोष्टींचा उल्लेख तथागतांनी आपल्या धर्मामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे. तर जीवन यापन करत असताना अनेक चढउतारांना आपल्याला सामना करावा लागतो. आणि हे जीवन जगत असताना धम्ममार्ग जो सांगितला, धम्मचरती सुखम चरती, म्हणजे जो धम्ममार्गाने चालेल त्याच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होईल. जो अधर्म करेल त्याच्या जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होईल. हे साधं उदाहरण तथागतांनी दिले. तर जीवनामध्ये आपल्या मानवता असली पाहिजे. तर अनेक काळामध्ये आपण बघितलं की जनावरांना पाणी दिलं जायचं, कुत्र्या मांजरांना जेवण दिलं जायचं, पण आपल्याला दूध ठेवलं जायचं. तर हे काय झालं, हे मानवता म्हणजे तर अमानवता. तर याच्यामध्ये माणुसकी, मानवता कशा प्रकारे धर्मामध्ये अंगीकृत केलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये आज बघणार आहोत. तर तथागतांनी सुरुवातीला सांगितलं की जन्माने कोणी ब्राह्मण किंवा जन्माने कोणी वैश्य किंवा बैल मोठा होत नसतो, तर कर्माने तो मोठा होत असतो. म्हणजे सगळ्यात पहिले ज्या वेळेला वर्ण व्यवस्था होती, शूद्र असतील, ब्राह्मण असतील, वैश्य असतील, क्षत्रिय असतील, या वर्ण व्यवस्थेला भेद देण्याचं काम, मानवतेचं काम सगळ्यात पहिले तथागतांच्या धर्मात केलं. म्हणजे न जच्चा होती वत्सलो न होती ब्राह्मणो, कम्मनो होती ब्राह्मणो, कम्मनो होती वत्सलो. म्हणजे जर तुमचे कर्म चांगले असतील, एखाद्या व्यक्ती ब्राह्मणामध्ये जन्मला असेल तरी जर त्याचं कर्म हे वाईट असेल तर ते काही कामाचं नाही. तर चांगलं व्यक्ती होणे किंवा चांगलं धर्मवान बनणे हे धर्मावर अवलंबून असतं. म्हणून धर्म मार्गाने जो चालतो त्याला ते प्राप्त होत असतं. तर अशी अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी बघू. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आनंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोण होता आनंद? भगवान बुद्धांचा सेवक. तर आनंद असा जात असताना, रस्त्याने जात असताना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर मानवडा होता त्या ठिकाणी प्रकृती नावाची एक कन्या त्या ठिकाणी पाणी भरत होती. आणि आनंद तिला विचारतात की मला पाणी पाहिजे. तर ती प्रकृती म्हणजे की मी खालच्या जातीची, म्हणजे मी अस्पृश्य आहे, पाणी देऊ शकत नाही. तर आनंद म्हणतात की मी तुला जात विचारलेली नाही, तर मी पाणी मागितलं. मग ते पाणी पितात आणि जातात. प्रकृतीचं मन आनंद भिक्षूवरती आकर्षित होते आणि घरी जाऊन तिची आई असते मातंगी, ती जरा जादूमध्ये चेष्टिणीची प्रकारची करत असते आणि आईला सांगते की असं असं आहे, असा असा मुलगा बघितला आणि मला त्याच्याशी लग्न करायचं. मग ती म्हणते ठीक आहे, मुलगा कोणी मला सांग. तिला कळते आनंद हे होणार नाही, कारण त्यांनी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं आहे, भिक्षू झालेला आहे आणि असा व्यक्ती विवाह करणार नाही. पण मुलगी हट्ट धरते की मी जर लग्न करेल तर आनंदशीच करेल, कोणाशी करणार नाही. मग आईला वाटतं की आता काहीतरी करावं लागेल, तू काहीतरी कर, तुला एवढे जादू हे सगळे येतात तर त्याच्यामध्ये तू काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे. आनंदला भोजनासाठी आमंत्रित केलं जातं. ती चांगली शृंगार वगैरे करते आणि सांगते की बाबा लग्न करायचं आहे. पण आनंद म्हणतात की ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे, आम्ही लग्न करू शकत नाही.
तर अनेक प्रकारचे जादूचे प्रकार, आग लावणे वगैरे ते केलं जातं, तरी पण आनंद तसेच चित्त प्रत्यय राहून त्या ठिकाणाहून परत येतो. परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंद ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी प्रकृती जाते. म्हणजे दीक्षा त्यांना गेल्यानंतर दीक्षापात्र घेऊन गावात गेल्यानंतर पाठलाग करणार, तिथे गेलं तिथे येणार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी दीक्षा पुरवण्याचं काम करतात. मग ही गोष्ट आनंद तथागतांना सांगतात की असं असं झालं किंवा ही मुलगी माझ्या मागे लागली आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, तिला बोलून घ्या. तिला बोलवलं तर ती म्हणते मला आनंदचीच लग्न करायचं. ठीक आहे. तथागत आपल्या बुद्धीने आपल्या बोधीने प्रत्येकाला ओळखतात आणि त्याला सांगतात की ठीक आहे, तुला जर लग्न करायचं आहे तर तुला मंडन करावं लागेल, केस कापावं. ठीक आहे, मी तयार आहे. घरी जाऊन आईला सांगते की तुला जे काम जमलं नाही ते मला जमलं. काय झालं ते तयार झालं. काय सांगितलं तू मंडन करायला सांग. तर मंडन करायला आई म्हणजे तू करू नको असं, याच्यात काहीच होणार नाही. ती ऐकायला तयार नाही. मंडन केलं. मंडन केल्यानंतर तथागत तिला विचारतात की तुला काय आनंद काय आवडतं. तिचं नाक आवडतं, तिला डोळे आवडतात, कान आवडतं, यष्टी आवडते, हे आवडतं, ते आवडतं. तर तथागत तिला समजून सांगतात की बाबा आपल्या शरीरामध्ये जेवढे बाह्य छिद्र असतील ते 9 छिद्र असतील, बाह्यद्वार असतील, ते सगळे मनाचे स्थान आहे. डोळ्यामधून काय येतं, चित्र बाहेर येतात. कानामधून काय येतं, मळ बाहेर येतं. मुखामधून काय येतं, दुर्गंधी बाहेर येते. नाकामधून काय येतं, शब्द बाहेर येते. तर मलमूत्र सगळे आपले बाहेर पडतात. तर सागत सागत वैराग्य भाव त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि ती सुद्धा दीक्षणीमध्ये आणि अरहतपणापर्यंत. म्हणजे प्रत्येकाला धर्मामध्ये स्थान देऊन त्याचप्रमाणे आनंदचं जे वर्तन असतंय किंवा अस्पृश्य किंवा आद्या जातीचं जातपात न बघता त्या ठिकाणी सर्वांना धर्माचा लाभ मिळून दिलेला आहे. तर ही मानवता फक्त तथागतांच्या धर्मामध्ये आहे. म्हणजे इतर कुठल्याही धर्मामध्ये तुम्ही ते बघू शकणार नाही. जगाच्या पाठीवर नीतिमत्ता, धर्म, नैतिकता, शील, सदाचार आणि समाजाची बांधणी जर तुम्ही केली असेल तर ती भगवान बुद्धांच्या धर्माने केली. इतर कुठल्याही धर्मामध्ये ईश्वर असल्यामुळे तर ईश्वर संकल्पना आपल्या धर्मामध्ये आपण पाळत नाही. ईश्वर आहेच नाही. ईश्वर असतात तर कशाला असे मोठे एवढे दुःखामध्ये असते. म्हणून पैगंबर असतील, येशू ख्रिस्त असतील, त्यांनी ते ईश्वराचे प्रेषित मानतात स्वतःला आणि ठराविक लोकांना ते लाडके म्हणून संबोधतात. तर आपल्याकडे कुणीही इच्छन आत्मपम अक्का तारू तथागता, म्हणजे तथागत फक्त मार्ग दाखवतात. काम प्रत्येकाला करावं लागतं. कुणी ईश्वर किंवा देवी देवता येऊन तथास्थ म्हणेल आणि तुमचं काम करेल असं होत नाही. तर प्रत्येकाला आपलं आपलं काम करावं लागतं. आपल्याला आपलं मुक्ती ही करावी लागते. कारण आपणच आपल्या कर्मसंस्कारातून दुःख हे आपण निर्माण करतो आणि ते दुःख शांत करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. तर स्त्रियांना सुद्धा धम्मामध्ये सर्वप्रथम भिक्षुणी होण्याचा मान हा तथागतांनी 2600 वर्षापूर्वी दिला. म्हणजे स्त्रिया त्या फक्त चूल आणि मूल. आज तुम्ही या ठिकाणी विहारामध्ये बसलाय याचं कारण म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी दिलेला धम्म. जे 2600 वर्षापूर्वी स्त्रियांना भिक्षुणी होऊन अरहतपद ते प्राप्त करू शकत होते. म्हणजे एवढी स्वातंत्र्य देण्याचं काम फक्त धम्मामध्ये आपल्याला दिसून येतं. तर ही मानवता आहे. म्हणजे प्रजापिता गौतमींनी आग्रह धरला किंवा आम्हाला स्त्रियांना सुद्धा भिक्षुणी व्हायचं आहे. पण सुरुवातीला तथागतांनी ते मान्य केलं नाही. आम्ही त्याच्यामुळे अनाचार उद्भवू शकतो आणि जो धम्म हजारो वर्ष टिकेल तो कमी होऊ शकतो. हेच प्रश्न मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा येतात. तो विचारतो तथागत म्हणतात स्त्रियांनी प्रवेश केला त्यामुळे धम्म हा फक्त 500 वर्ष जिवंत राहील आणि त्यानंतर एका ठिकाणी म्हणतात की जोपर्यंत शेवटचा अर्हत
जगामध्ये कुठेतरी उपस्थित राहील तोपर्यंत धर्म हा जगामध्ये जिवंत राहील. हे असं कसं तर प्रसंगानुरूप तथागतांनी दृष्टांत हे त्या त्यावेळी दिलेले असतात. तर सोमा नावाची एक भिक्षुणी म्हणजे जी प्रसंजित राजाच्या श्रावस्तीमध्ये एक आश्रित असते आणि ती नंतर भिक्षुणी होते. भिक्षुणी झाल्यानंतर ती अरहत प्राप्त करते आणि ध्यान अवस्थेत असताना एका वेळी मार किंवा शैतान जे असतात ते त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की दोन बोटांचं ज्ञान असणाऱ्या स्त्रिया या कसं काय भिक्षुणी होऊ शकतात बा, त्यांना काही ज्ञान नसते एवढं, असं उपरोधित तो बोलतो. या ठिकाणी दोन बोटांचं ज्ञान म्हणजे किंवा स्त्रिया लहानपणापासून स्वयंपाक करतात पण त्यांना तेवढे ज्ञान येत नाही की प्रत्येक वेळेला भात हा शिजला का नाही ते दोन दाणे काढून आपण ते दाबून असतात, असा त्याचा भाव होता. किंवा हे मूर्ख असतात, मट्ट असतात, त्यांना ज्ञान घेऊन काही फायदा नाही. तर ती म्हणजे की भिक्षुणी सुद्धा धम्माच्या मार्गावर जाऊन अरहतपद प्राप्त केला. कितीतरी भिक्षुणी असतील ज्यामध्ये खेमा असेल किंवा राण्या असतील, राजकन्या असतील, त्याचप्रमाणे नगरवधू आम्रपाली असेल, म्हणजे प्रत्येकाला मानवतेनुसार प्रत्येकाला धर्मामध्ये संधी दिली. म्हणजे जो कोणी स्त्री असो, कोणत्याही जातीचा व्यक्ती असो, त्याला बौद्ध धर्मामध्ये स्थान दिले. असं आपण बघतो की धर्माला कशाची उपमा दिली? सागराची. समुद्र जसा असतो तसा आपला धर्म आहे. म्हणजे यामध्ये सागरामध्ये जसं कितीही पाऊस आला, किती पूर आला, किती नदी आला तर सागर काय शांत राहतो. धर्मामध्ये किती पंथाचे, किती जातीचे, किती लोक आले तरी धम्म हा आपला सागराप्रमाणे शांत असतो आणि सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता जशी सागरामध्ये आहे तशी आपल्या धर्मामध्ये. विकृती वाईट जसा समुद्र बाहेर फेकतो कचरा, प्लास्टिक, मृतदेह, त्याप्रमाणे धर्मामध्ये वाईट गोष्टी आपण बाहेर टाकतो. याप्रमाणे मानवतावादी धर्माचा विचार फक्त धर्मामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक त्या काळामध्ये बुद्ध काळापासून होते, तर स्वरित नावाचा भंगी म्हणजे ज्या वेळेला तथागत चालिका करत निघाले आपल्या, तर त्यांना हा भंगी रस्त्यामध्ये आपल्या लोटगाडीवरती कचरा जमा करून एका बाजूला उभा राहतो की भगवान बुद्धांचा आपला संपर्क येऊ नये. पण तथागत त्याला बघतात आणि त्याला म्हणतात की तू सुद्धा श्रवण भिक्षू होऊ शकतो, हे काम सोडून तू धर्मामध्ये येऊ शकतो आणि तू सुद्धा अरहतपद प्राप्त करू शकतो. म्हणजे याप्रमाणे भंगी समाजाचा व्यक्ती सुद्धा समाजामध्ये येऊन हा अर्हत होतो. उपाली नावी असेल, जे जो नाव्याचं काम करतो तो सुद्धा धर्मामध्ये येतो, भिक्षू होतो. असाच सुप्रबुद्ध नावाचा एक महारोगी होता, म्हणजे व्याधीने ग्रस्त होता आणि तथागत गावामध्ये कुठेतरी जात असताना थोडंसं प्रवचन देत होते आणि त्याला वाटलं की त्या ठिकाणी काही भोजनदान चालू आहे, आपल्याला आजचं जेवण त्या ठिकाणी भेटेल म्हणून तो त्या ठिकाणी जातो. आणि तथागत आपल्या दिव्य दृष्टीने बघतात या पूर्ण जमावामध्ये हा व्यक्ती म्हणजे धम्म ग्रहण करण्याच्या योग्यतेचा आहे आणि तो अरहत पदापर्यंत म्हणजे मुक्तीच्या मार्गापर्यंत जाऊ शकतो आणि त्याला केंद्रीभूत मानून त्या ठिकाणी ते प्रवचन देतात आणि तो त्या ठिकाणी तो अरहत होतो, म्हणजे दुःखामधून मुक्त होतो. म्हणजे किती प्रकारचा रोगी असो, कुठल्याही समाजाचा असो, प्रत्येकाला धम्मामध्ये आपण स्थान दिलेलं आहे, मान दिलेलं आहे आणि धम्मामध्ये सर्वजण एकसारखे असतात. म्हणजे या ठिकाणी कोणी मोठा, कोणी क्लास 1 ऑफिसर, कोणी क्लास 3, क्लास 4 असा भेदभाव बुद्धाच्या धर्मामध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही. तर इतर ठिकाणी जर तुम्ही पैसे दिले, 500 रुपये दिले तर लवकर नंबर लागतो मंदिरात, 50 रुपये दिले तर लाईनमध्ये एक दिवस उभं राहावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचा बुद्ध वेळेला जरी गेले तरी आरामात तुम्ही जाऊन दर्शन घेऊन येऊ शकता, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठल्याही प्रकारची लाईन न लावता. म्हणजे भारतामध्ये रेव्हेन्यू जो उत्पन्न होतो, उत्पन्न जे उत्पन्न भारतामध्ये सगळ्यात जास्त जर होत असेल तर ते आपल्या बुद्ध धर्मामुळे.
म्हणजे जगातील 400 देशातील लोक आपल्या भारतामध्ये फक्त बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. थायलंड असेल, जपान असेल, चायना असेल, म्यानमार असेल, ब्रह्मदेश असेल, बुद्धांच्या धातूंचं दर्शन घेण्यासाठी, बुद्ध ज्या ठिकाणी जन्मले, ज्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली, ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं, ज्या ठिकाणी वर्षावास घालवले, अशा प्रत्येक स्थानाला भेटी देण्यासाठी लोक भारतात येतात. आणि उत्पन्न आपल्या देशाचं फक्त आपल्या बुद्धाच्या धर्मामुळे जास्त असतं, हे आपल्याला माहित पाहिजे. प्रत्येक बुद्धांचे जे स्थळ आहे त्या ठिकाणी प्रत्येक देशाची माणूस ठेवतात. म्हणजे प्रत्येक देशाचं विहार त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि ते लोक आल्यानंतर त्यांच्या विहारामध्येच ते राहतात. इतरत्र कुठे हॉटेलला वगैरे जात नाही, तर त्यांच्या मॉनेस्ट्रीमध्ये ते राहतात. म्हणजे एवढी धर्माची महती त्या लोकांना कळली, पण आपल्या भारतीय लोकांना अजून त्या पद्धतीने कळत नाही. म्हणजे 140 कोटी जनता, त्यापैकी 0.0 काही लोकांना धम्म कळतो, बाकी सगळे अज्ञानामध्ये जात असतात. तर या प्रमाणात धम्म हा विशाल सागराप्रमाणे असून मानवतेचं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मूल्य त्याचे आपल्याला दिसून येते. तर जे भिक्षू किंवा भिक्षुणी तथागतांच्या धर्मामध्ये आले, म्हणजे सोपाक असतील, म्हणजे ज्या वेळेला डिलिव्हरी व्हायची होती त्यावेळेला ती माता मरण पावली आणि त्यांना वाटलं की आता ही गेली, म्हणजे स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी वादळ वारा आला, पाऊस आला, सगळे लोक घरी आले. ती माता जिवंतच होती. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि नंतर ती एक्सपायर झाली. तर त्या जे स्मशानभूमी असते त्या लोकांनी त्याला सांभाळलं आणि त्याला सुद्धा 7 वर्षाचा असताना भगवान बुद्धांनी त्याला दीक्षा दिली आणि त्याला सुद्धा आपल्या धर्मामध्ये समाविष्ट केले. तर या पद्धतीने मानवी मूल्य हे प्रत्येक ठिकाणी धर्मामध्ये जपलेले. मग तो कोणीही असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, ज्या ज्या वेळेला भगवंतांना प्रश्न विचारला, म्हणजे एक वेळा भारद्वाज जो ब्राह्मण होता, तथागत सकाळी असे एका वेळेला गेले की त्या ठिकाणी भिक्षाटनाला गेले असता भारद्वाज ब्राह्मण त्या ठिकाणी अन्नदान करत होता आणि तथागतांनी सुद्धा आपलं पात्र समोर केलं. तर तो म्हणतो की चांगला हट्टाकट्टा दिसतो, शेतात काम केलं पाहिजे, माझ्याकडे बघ, हे किती बैल आहे, हे किती धान्य आहे, हे सगळं उत्पन्न घेतो आणि मी चांगलं आनंदाने जगतो, असं तू पण केलं पाहिजे. तर भगवान बुद्ध त्याला कुठल्याही प्रकारचं रागवत नाही, तर त्याला त्याच्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देतात आणि सांगतात की मी सुद्धा तेच करतो, म्हणजे मी सुद्धा शेतकरी आहे. ते म्हणजे कशाला शेतकरी, बैल कुठे, नागर कुठे, शेत कुठे? तर ते म्हणतात की श्रद्धा हे माझं बीज आहे. श्रद्धा उत्पन्न करणे, उपासकांमध्ये श्रद्धावान बनवणे हे माझं बीज. त्यानंतर प्रज्ञा हा माझा नांगर, जे चित्त कॉन्सन्ट्रेट करणे हे आमचे बैल आणि आऊत. आणि तण जे असते अविद्येचं जे तण वाढलेले शेतातलं ते सगळं आम्ही काढून टाकतो आणि निर्वाणाचं पीक आम्ही भरपूर प्रमाणात या ठिकाणी घेतो. आणि अर्हत स्वतःपन्न असतील, सकलागामी, अनागामी आणि अर्हत दुःखापासून मुक्त होण्याचं जे निर्वाणाचं पीक असतं आम्ही ते भरभरून घेतो. साधू साधू. तर असं ज्या वेळेला आम्ही सांगतो की त्यावेळेला मग तो भारद्वाज जो ब्राह्मण असतो त्याला त्याची चूक कळते की एवढ्या मोठ्या व्यक्तीपुढे आपण उभे आणि आपण असा प्रश्न विचारला. तर त्यांनी काय केलं, लोटांगण घातलं आणि आजन्म त्या ठिकाणी उपासक म्हणून ते काम करतात. म्हणजे धर्मामध्ये अशी किती उदाहरणं असतील की त्या ठिकाणी जोही बुद्धांच्या संपर्कामध्ये आला तो चुंबकाप्रमाणे धर्मामध्ये आला आणि आजीवन सदस्य त्या ठिकाणी राहिले. तर अनाथपिंडक असेल, म्हणजे ज्यांनी कितीतरी कोट्यावधी रुपये सोन्याचे नाणे जेतवनामध्ये पसरले आणि साधनेसाठी जेतवन उपलब्ध करून दिले आणि तो नंतर सुदत्त नाव आणि अनाथपिंडक म्हणजे जेतवन ही कथा म्हणजे एवढी मोठी आहे की त्याला म्हणजे स्पेशल लेक्चर आपण त्याला घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं जमामध्ये जे जे लोक आले ते
4 मार्गस्थ झाले म्हणजे स्वतः पण सकलागामी अनागामी आणि अरहत अशा अष्टपुरुष पुत्रला म्हणजे 8 प्रकारच्या ज्या जोड्या असतात त्या सगळ्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर जेव्हा आपण बघतो की 8 फलस्थ आणि 8 मग्न म्हणजे मार्गावर जाणारे 4 लोक आणि फलप्राप्ती झालेले 4 याप्रमाणे अष्टपुरुष मुकलं हे सगळे त्या ठिकाणी असतात. तर हा जो धर्म असतो हा स्वार्थातो भगवता म्हणजे सुस्पष्ट करून सांगितलेला आहे. कोड्यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा गणित भाषा संस्कृत भाषेमध्ये काय सांगितलं आणि कोणाला कळलंच नाही पाहिजे धर्म काय एवढं अवघड करून सांगायचं मंत्र की लोकांना कळलंच नाही. म्हणजे स्वार्थातो भगवता संतुष्टी म्हणजे आता तुम्ही बघू शकता आता चेक केला बँकेत जाऊन तुम्ही कॅश घेऊन येऊ शकता असा अर्थ. तर हा धर्म म्हणजे मानव मुक्तीचा दुःख मुक्तीचा मुख्य असा धर्म तथागतांनी आपल्याला दिला. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा ईश्वर प्राप्ती करणे किंवा कोणीतरी येऊन आपल्याला मार्ग दाखवेल अशा पद्धतीचं सुद्धा याच्यामध्ये कुठेही स्थान त्या ठिकाणी दिले. तर याच्यामध्ये भगवान बुद्धाकडे एक व्यक्ती येतो किंवा कर्मकांडावर त्याचा विश्वास असतो त्याचे वडील वारलेले असतात आणि तो म्हणतो की भगवान तुम्ही काहीतरी करा माझ्या वडिलांना स्वर्गप्राप्ती वरती झाली पाहिजे. भगवंत त्याला समजून सांगतात की असं काही नसतं चांगले कर्म केले असते तर चांगलं होईल. जे जन्माला येतो मानतो सत्य गोष्टी अशाच असतात त्याच्या काही लक्षात येईल त्याला कर्मकांडाची आवश्यकता असते. मग त्याला म्हणतात की 2 मडके घेऊन या गावात. त्याला वाटतं काहीतरी कर्मकांड होणार आहे तो गावात जातो आणि 2 मडके आणतात. आता म्हणतात की एका मडक्यामध्ये गिट्टी कचरा भरून टाकायचा आणि एका मडक्यामध्ये तूप भरायचं. त्याला पांढरा कपडा बांधायचा. त्याला वाटलं की आता खूप मोठं कर्मकांड व्हायला लागलं आपले वडील आता चांगले सद्गतीला जातील म्हणजे दंड आणायचं दंड आणायचं आणि ते फोडायचं. फोडल्यानंतर बघा म्हणजे आता याच्यामध्ये जे तूप होतं ते कुठे आलं ते तूप वरती आलं. जे गिट्टी कचरा होता ते खाली गेला. तुमच्या वडिलांनी जर कर्म चांगले केले असतील तर त्याची सद्गती झाली असेल वाईट कर्म केले असतील त्याची दुर्गती झाली असेल. ह्या पद्धतीनं प्रत्येकाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तथागतांनी आपला धर्म सांगितला आणि मानवता नैतिकता शील सदाचाराचं जीवन नीतिमत्तेचं जीवन कसं महत्वपूर्ण आहे ते त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे त्यांना मारायला जरी लोक आले तरी करुणेच्या सहाय्याने प्रेमाच्या सहाय्याने त्यांनी त्यांना सांगितलं. तर ज्या 8 गाथा आपण बुद्धांच्या ऐकतो त्याच्यामध्ये चिंचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चिंचा माहिती आहे सगळ्यांना चिंचा नावाची स्त्री. तर बुद्धांचा प्रचार एवढा त्या काळामध्ये झाला की जे ब्राह्मण होते जे पुरोहित होते त्यांचा धंदा बंद पडला. ते आता त्यांच्याकडे कोण जायलाच नाही लागलं. विज्ञानाला निष्ठ धर्म हा होता. ते आता काय करायचं आता काहीतरी केलं पाहिजे. मग एक गावातली स्त्री तयार केली. ती दररोज जे तुम्हाला प्रवचनाला जायचं आल्यानंतर लोकांमध्ये म्हणायचं की आजची रात्र मी भगवंतासोबत घालतो. असं करत करत 9 महिने झाले. 9 महिने झाल्यानंतर ते पोटामध्ये एक लाकडं बांधून काष्ट बांधून दोरी बांधून ती ज्या वेळेला राजे बसलेले असतात प्रसंगित असते मल्लिका असते सर्वजण असतात आणि त्या ठिकाणी जाऊन भगवंताला म्हणते की तुला तर काही काळजी नाही पण त्या होणाऱ्या बाळाची तर काळजी करा. ते सगळेजण बघतात की हा काय प्रकार की ही कोण आहे. ती बरेच दुष्टवचन बोलते तरी तथागत शांत असतात आणि शांतपणे ऐकून घेतात की तुला तू जे काय बोलते ते फक्त तुला आणि मलाच माहित आहे. तिला वाटतं की बा हे तर काही बोलणंच नाही. म्हणजे हे जर काही उलटे बोलले तर बाहेर लोक दंगा करण्यासाठी तयार होते लाटा काटा घेऊन. पण तथागतांनी तिला त्याच पद्धतीनं करून येणं मैत्रिणीनं तिला सांगितलं की
तू जे बोलते ते तुला आणि मला माहित आहे ती एकदम नर्वस झाली, म्हणजे एकदम घाबरली, त्यामुळे ती दोरी सैल झाली आणि तिचं ते लाकूड बांधलेलं ते खाली पडलं. त्यानंतर ती बाहेर गेली. म्हणजे ती भगवानांनी जर सांगितलं असतं राजाला तर तिथेच त्याचं शरसंधान करता आलं असतं. पण करुणा आणि मैत्री ही आपल्या धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितली आणि क्रोधाला फक्त प्रेमानं जिंकता येतं ते सांगणारे एकमेव म्हणजे तथागत भगवान. म्हणून लोक म्हणतात युद्ध नको, युद्ध पाहिजे. युद्ध कशासाठी पाहिजे? पण अहिंसेचा जो मार्ग सांगितला तो वेगळ्या पद्धतीने सांगितलेला. म्हणजे सैनिक जर अहिंसा पालन करत बसले सीमेवर तर तो तसा अर्थ होत नाही. लिच्छवी असतील त्यांना सुद्धा बुद्धाने त्यांच्यावर कोणीच आक्रमण करू शकत नव्हतं अशा प्रकारची शिकवण ही भगवान बुद्धांनी त्यांना दिली. या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो, मानवता जी आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर मानवतेचा केंद्रबिंदू म्हणजे धम्म. धर्माचा केंद्रबिंदू हा कोण? मानव. आणि मानव कशा प्रकारे सुखी राहील, चांगला राहील याचं प्रयोजन हा उद्देश आपल्या धर्माचा आहे. म्हणून 60 भिक्षू ज्यावेळेला निर्माण झाले तेव्हा तथागतांनी आदेश दिला, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देव मनस्वाय. म्हणजे देवतांच्या कल्याणासाठी, मानवांच्या कल्याणासाठी तुम्ही काय करा, चारिका करा. तर भिक्षू चारिका करतात आणि बुद्धांचा जो धम्म आहे तो तशाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. तर विनय हा तथागत भगवानांनी शिकवलेला. तर विनय म्हणजे डिसिप्लिन ही कशा पद्धतीने असावी ते त्यांनी स्वतः अंगीकार. म्हणजे समता जी असते सर्वांना एकच नियम, म्हणजे स्वतःच्या प्रजापिता गौतमींनी स्वतः एक चिवर शिवून आणला चांगला रेशमी कपडा आणि भगवंतांना अर्पण केलं की हे घ्या तुमच्यासाठी आणल्या. पण भगवान बुद्ध म्हणतात मी ते घेऊ शकत नाही, कारण हा फक्त 2 किंवा 3 चिवर घेतो. 2 चिवर त्याला पुरेसे असतात, मला त्याची काही गरज नाही. जो नियम ह्या भिक्षूंसाठी आहे तोच नियम आमच्यासाठी शकतो. म्हणजे समतेचा जो त्या ठिकाणी मूळ उद्देश त्यांनी सांगितला तो स्वतः सुद्धा मी काय गुरु आहे, मी कुठे झोपेल कसं राहील मी फक्त पालन करायचं असं काही नाही. तर मी जे करतो धर्मामध्ये जे विनय आहे तर ही समानता फक्त भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये. तर मग आपले आनंद रिक्वेस्ट करतात तेव्हा कुठं ते त्याचा स्वीकार करतात. तर सर्वजण धर्मामध्ये समान असतात, स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव. समानतेसाठी ज्यावेळेला अजातशत्रू भगवंतांना विचारतो की ते भिक्षू झाले ते उपासक यांना काय फळ भेटलं, याचा काय लाभ काय झाला, कशासाठी भिक्षू झाले. तर त्यावेळेला ते विचारतात ते म्हणतात की तुमचा एखादा सेवक असेल, एखादा सैनिक असेल, एखादा शिपाई असेल आणि तो चिवर अंगावर घेतो, भिक्षू बनतो आणि नंतर तुमच्या जर घरी आला तर तुम्ही काय करा. ते म्हणजे त्यांना वंदन करेल, पाणी देईल, भोजन दान करेल. हे पहिलं फळ हे धर्मामध्ये आल्याचं पहिलं फळ मिळालं. ते नुसता चिवर घालून आला तर तुम्ही असं करता त्याला आदर वगैरे सगळ्या गोष्टी या त्याला ह्या प्राप्त होत असतात. तर हे सगळे जे मानवतेचे फायदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये धर्मामध्ये जे सुप्त पीठक, विनयपीठक, अभिधम्म पीठक यामध्ये जे जे काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित केल्या. म्हणजे पंचशील आपण म्हणतो फक्त पंचशील म्हणजे 5 शील आपल्याला पाळायला. हे पानादी पाचा वेळेला मी जरी केलं तरी दफा 302 तुमच्या केस. म्हणजे ही पहिली विनय भंग केला लगेच केस तुमच्यावर, खोटं बोलला केस तुमच्यावर, लायसन्स दारू प्यायचं व्यसन करायचं केस तुमच्यावर. म्हणजे 5 शील ते सुद्धा घटनेमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात. आणि तुम्ही काळवेट जरी मारलं तर
तुमच्या या पद्धतीने मानवता नुसतं फक्त मानवासाठीच नसून प्राण्यांसाठी सुद्धा माणुसकी आणि मानवता दाखवणारा हा तथागतांचा एकमेव नाव. तर ते सांगत असताना एकदा संघामध्ये जरा वाद निर्माण झाले आणि 2 गट निर्माण झाले. तर त्यावेळेला सुद्धा द्वेष हा नसला पाहिजे आणि मैत्रीभाव हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. तर त्या ठिकाणी ते त्या भिक्षू संघाला कथा सांगतात किंवा एक राजा होता, त्या राजा आणि राणी दोघं राहत होते. त्यांना मुलगा होता राजपुत्र आणि एक दुसऱ्या देशाचा राजा त्यांच्यावर आक्रमण करतो आणि हे दोन्ही राजा आणि राणी साध्या वेशामध्ये राहिला आणि मुलगा जो असतो तो दुसरीकडे ठेवून मग ते त्याला मारायला नाही पाहिजे म्हणून त्याला बाजूला ठेवला. तर एक दिवस जो नावी असतो तो राजाला ओळखतो साध्या वेशामध्ये आणि त्या दुसऱ्या राजाला सांगतात. त्यांना ते बोलवतात आणि त्यांचा वध करतात लोकांना. मग तेव्हा ते आईवडील राजे असतात, त्या मुलाची ओळख दाखवत नाही आणि त्या मुलाला सांगतात की दूरदृष्टी ठेवू नको, द्वेष भावना ठेवू नको. तो मुलगा काही ओळख दाखवत नाही आणि तसाच राहतो आणि कालांतराने मोठा होतो आणि मोठा झाल्यावर तो चांगलं काम करतो आणि चांगलं काम करून त्या राजाची दुसऱ्या त्याच्या शत्रूची मर्जी सांभाळतो आणि त्या राजवाड्यात काम करतो. असं करत असताना तो खास झाल्यामुळं ते एकदा शिकारीला जातात. सगळे सैन्य दुसरीकडे निघून जातो आणि राजा आणि फक्त तो मुलगाच त्या ठिकाणी असतो. राजा थकलेला असल्यामुळे तो त्याच्या मांडीवर झोपतो आणि त्याच वेळेला हा विचार करतो की आता चांगला वेळ आली, आता याचं शिर संधान आपण करू शकतो. तर तो आपला हात बाहेर काढतो आणि तलवारीच्या नानाजवळ नेतो. तो एकदम गडबडून जागा होतो राजा. मला स्वप्न पडलं म्हणे की त्या राजाचा मुलगा कुठेतरी आहे आणि तो माझा वध करतो. हा म्हणतो तो मीच आहे. तर ते म्हणतात की तरी पण त्याला त्याच्या आपल्या आईवडिलांचं वचन आठवतं की द्वेषाने द्वेष वाढतो, दूरदृष्टी ठेवायची नाही. तो म्हणतो त्यांच्यामध्ये मैत्री होते आणि तलवारीच्या समक्ष ते आजन्म मित्र होण्याचा त्या ठिकाणी संकल्प करतात. आणि तो राजा सुद्धा त्याला आपली मुलगी देतो आणि त्याचं राज्य त्याला देतो. तर सांगण्याचा अर्थ त्याचा असा होता की आज मी तुला मारलं, उद्या पुन्हा तुझे मुलं मला मारतील, पुन्हा त्याची मुलं त्याला मारतील. तर हा असा संघर्ष जसा बिहार उत्तर प्रदेश तिकडे असतो तसा कायम चालूच असतो. तर त्याचा कधीही अंत होणार नाही. तो मैत्रीभाव जेव्हा असेल त्याच वेळेला आपण तो नष्ट करू शकतो. म्हणून बुद्धामध्ये धर्मामध्ये आपण मैत्रीची मंगल मैत्री आपण करावं. मंगल मैत्री म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा हेतू जे आपले त्यांनाच मैत्री, इतरांना मैत्री नाही तर शत्रूला सुद्धा मैत्री देण्याचं काम आपण मंगल मैत्रीमध्ये करतो. तर जे लोक मैत्रीचा अभ्यास करतात, मंगल मैत्रीचा अभ्यास करतात, म्हणजे साधना केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना चांगली सुखदी मिळो, सगळ्यांचं भलं हो, असं ज्या वेळेला आपण प्रसन्न मनाने आपण जेव्हा म्हणतो, व्हायब्रेशन कसे जातात. तर हा अभ्यास करणारा जो कोणी असेल त्याला 11 लाख होतात असं तथागत सांगतात. म्हणजे तो सुखाने झोपतो, सुखीनं कडी वज्जली म्हणजे झोपेतून एकदम आरामात उठतो. त्याला आयुर्वर्धन बल स्वास्थ्य चांगलं असतं. या जन्मात जरी त्याला मिळालं नाही आलं पण तर पुढच्या जन्मात ते मिळून जातं. म्हणजे मैत्री वृत्ती ही शॉर्टकट निर्माणाला जाण्याचा एक मार्ग तथागतांनी सांगितले. तर मैत्री वृत्तीचा अभ्यास जर केला नाही म्हणजे एकदा 500 भिक्षू एका झाडाखाली जातात ध्यान साधना करायला. त्या झाडावरती प्रेतवस्तू वगैरेचे लोक असतात, देवता असतात, ते त्याला त्रास देतात, भिक्षूंना साधना करून देत. तर ते परत जातात तथागतांकडे. तर तथागत म्हणतात मैत्रीचा अभ्यास करतात. म्हणजे मैत्री सूत्र जे आहे ते तिथे पठण करतात, सगळे त्यांना मदत करतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा जीवनामध्ये आपण चांगले कामं करतो त्यावेळेला आपण म्हणतो देवासाठी भेटले नाही. देवासाठी म्हणजे मैत्री वृत्तीमुळे, मैत्री भावनेमुळे अडचणीच्या काळामध्ये जे लोक आपल्याला भेटतात ते
देवता समान आपल्याला मैत्री भावनेचा लाभ आपल्याला मिळत असतो. म्हणजे याच जन्मामध्ये आपण मैत्रीचा अभ्यास करतो. जसं एखादी आई असते, आई काय करते, मुलगा जर काही माती दगड खायला लागला तर त्याला मारून ती बाहेर काढतात. एखाद्या वेळेला रक्त पण येतं, तर त्यामध्ये काय असतं, प्रेम असतं किंवा त्याला वाईट दुष्कृत्य करण्यापासून आपण करावं लागतो. तर याप्रमाणे मैत्री भावना कोणावर रागवायचं नाही असं काही नाही, तर त्याला चांगलं करण्यासाठी सुद्धा आपल्याला कठोर पावलं उचलावी लागतात. जसा कुंभार असतो, कुंभार काय करतो, एका हाताने आधार देतो आणि एका हाताने मारतो. त्याप्रमाणे आपण मैत्री भावनेचा आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग करतो. तर प्रत्येक ठिकाणी धर्मामध्ये आपण मानवता मिळू शकतो. तर हे सांगत असताना म्हणजे मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ असतो. भगवान म्हणतात की जसं समुद्रामध्ये एक कासव असतो आंधळा आणि एक टायर असतं, टायर ट्यूब असतं ना, ट्यूब फेकलेलं, ते फेकले जाते समुद्रामध्ये आणि किती जरी कल्पानंतर तो आंधळ्या कासवाला तो ट्यूब टायर भेटतो, तो त्याच्यावर जातो आणि काठावर येतो. याप्रमाणे अनेक कल्प जे तुमचे पुण्यकर्म असतील तेव्हा तुम्हाला मनुष्य जन्म भेटतो आणि निर्वाण फक्त मनुष्य जन्मामध्येच आपण प्राप्त करू शकतो. स्वतःपासून सकलागामी अनागामी ह्या ज्या पायऱ्या त्या मनुष्य जन्मामध्येच आपण मिळू शकतो, इतर जन्मामध्ये त्या मिळवता येत नाही. आणि सम्यक संबंध ज्यावेळेला त्यांच्या तिन्ही चरणांनी म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ या तिघांचे आपण शरण घेतो, त्याच वेळेला आपण हे निर्माण पण प्राप्त करतो. या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी नीतिमत्ता, नैतिकता आणि मानवता ही आपल्याला धर्मामध्ये मिळते. तर धर्माचा अभ्यास करत असताना अनेक ठिकाणी आपल्याला असे दृष्टांत माहिती आपण प्राप्त करून घेतो. तर ठोकून ठोकून क्षणे क्षणे म्हणजे ज्याप्रमाणे सोनार ठोकून ठोकून अलंकार तयार करतो, त्याप्रमाणे आपल्या मनातील टीका ही हळूहळू नष्ट करून आपण सत्यमाची प्राप्ती आपण हळूहळू करावी. असं बोलण्यासारखं भरपूर आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. वेळेचं आणि काळाचं बंधन असल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो आणि आपण श्रवण केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो.